नमस्कार मंडळी, चला तर आज आपण तांदळाची खीर बघणार आहोत. तर अगदी करायला सोपी आहे. सोमवारचा उपवास सोडण्यासाठी ही खीर बनवली होती. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा गोडाचा पदार्थ म्हणून तांदळाची खीर नक्कीच बनवू शकता. करायला म्हणताल तर खूपच सोपी पद्धत आहे. अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि खूपच मस्त चविष्ट ही खीर तयार होते. बघू शकता काय मस्त टेक्स्चर आलेलं आहे. हिला चपातीसोबत सुद्धा खाल्लं जाऊ शकतं. तर मी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी चपातीसोबत खाण्यासाठी ही खीर बनवलेली होती. चला तर हलवता आपण लगेचच सुरुवात करूयात. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल, असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. इथे 5 चमचे मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता याला मी अगोदर धुवून घेणार आहे. म्हणजे आपण बाहेरून तांदूळ आणतो त्या तांदळाला पावडर वगैरे लावलेले असतात. 1-2 पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर गॅसवर तवा ठेवून घेतला. त्यामध्ये 2 चमचे मी इथे तूप टाकून घेतलेलं आहे, साजूक तूप. आता धुतलेला तांदूळ आपण यावरती टाकून एकदम खरपूस रंगावरती होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत. तांदूळ भाजत असताना गॅस हा कमीच ठेवायचा आहे. तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता. अगदी रेशनचा तांदूळ वापरला तरी देखील चालणार आहे. चला तर आपला इथे तांदूळ छान असा भाजून झाला. आता याला थंड करून घेऊयात. बघू शकता थंड झाल्यावरती अगदी कुरकुरीत दिसत आहे. लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि आपल्याला पाणी न घालता याला वाटून घ्यायचं आहे. जसं रवा असतो ना, बारीक रवा, त्या पद्धतीचा आपल्याला याला वाटून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 2 इलायची सुद्धा घेतलेल्या आहेत. म्हणजेच वेगळी इलायची पावडर तयार करायची गरज पडणार नाही. तर याला आता आपण अशा पद्धतीची पावडर तयार करून घेतलं. जशा पद्धतीचा रवा असतो ना, बारीक साईजचा रवा, त्या पद्धतीचं याला टेक्स्चर आलेलं आहे. बघू शकता. आता आपण याला भिजवत घालणार आहोत. तर एका मी पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये ओतून घ्यायचं आणि 1 ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला याला भिजवत ठेवायचं आहे 10 मिनिटांसाठी. चला तर आपलं हे भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. इथे मी खोबरं किसणीवरती किसून घेतलेलं आहे. अगदी 1 वाटी भरेल अशी मीडियम साईजची तेवढं हे खोबरं आहे. बारीक असं किसून घेतलं. त्यानंतर इथे मी खसखससुद्धा घेतलेली आहे. अर्धा चमचा खसखस घेतली. आता आपण यामध्ये तुपाचा वापर न करता आपण अशीच ही खसखस आणि खोबरं भाजून घेणार आहोत. अगोदर मी खसखस भाजून घेतली 1 मिनिटांसाठी. त्यानंतर लगेच खोबरं टाकून घेतलेलं आहे. खोबरंसुद्धा छान असं खरपूस रंगावरती एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे खिरीची चव खूपच मस्त लागते. अशा पद्धतीची खीर एकदा नक्की बनवून बघा. खूप टेस्टी बनते ही खीर. चला तर खसखस आणि खोबरं भाजून झालं. आता आपण यामध्ये जे मिश्रण भिजवत ठेवलं होतं ना तांदळाचं, ते सगळं ओतून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणताल तूप टाकलेलं नाही, तर तूप आपण नंतर टाकणार आहोत. तर अजून मी पाणी टाकून घेतलेलं आहे. 1-1.5 ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे. आता आपण याला उकळी येऊ देऊयात. आता उकळी आल्यानंतर आपण पुढची प्रोसेस यामध्ये करणार आहोत. तर खूप मस्त आणि झटपट ही खीर तयार होते. यामध्ये काजू बदाम टाकायची सुद्धा गरज नाही. इतकी टेस्टी खीर लागते. आता यामध्ये 1.5 चमचा मी इथे साजूक तूप टाकून घेतलेला आहे. आता बघू शकता तूप मस्त वितळलेलं आहे. आता इथे 1 ते 1.5 वाटी इथे साखर टाकून घ्यायची. एवढी वाटी आहे. जसं तुम्हाला गोड आवडतं त्यानुसार तुम्ही इथे साखर टाकू शकता. साखर टाकून घेतली, छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे. तर इथे दूध गरम केलेलं आहे. 1-2 कप भरतील एवढं दूध इथे मी घेतलेलं आहे. आता सगळं दूध यामध्ये टाकून घ्यायचं आणि मीडियम गॅस ठेवून आपल्याला खीर छान घट्ट होईपर्यंत हिला शिजवून घ्यायचं आहे. तर अगदी झटपट खूप चविष्ट ही खीर बनते. एकदा बनवून बघा आणि कशी होते ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. इतकी मस्त लागते ही खीर. चपातीसोबत अप्रतिम लागते. तर बघू शकता 5-6 मिनिटानंतर अशा पद्धतीची खिरीला उकळी आलेली आहे. अगदी दाटसर ही खीर तयार झालेली आहे. तर तुम्ही अशी चमच्याने खाऊ शकता किंवा मग चपातीसोबत अप्रतिम लागते. चला तर आता गॅस बंद केला. अगदी 10 मिनिटं लागलेली आहे खीर एकदम पूर्णपणे तयार होण्यासाठी. अगदी रबडीसारखी खीर इथे तयार झालेली आहे. बघू शकता काय मस्त टेक्स्चर आलेला आहे. आता मी तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.